एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाची आपण चर्चा करतो. 75 वर्ष या देशाच्या घटनेला झालेली आहेत आणि या पत्रकात म्हटल्याप्रमाणे राखीव जागांची प्रयोगाला 100 वर्ष 500 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. आणि ज्या महाराजांनी हा प्रयोग सुरू केला त्यांना त्यांची 150वी जयंती साजरी करताना त्यांच्या या शहरामध्ये आपण ही परिषद मुद्दामून घेतो आहोत. कारण का जाती अंतासाठी राखीव जागा असं स्वरूप सुरुवाती 100 वर्षापूर्वी होतं. समाजाने ते उत्तर दिलेलं होतं आणि चळवळीचा जो भाग झाला आहे म्हणून घटनेमध्ये देखील राखीव जागा घेऊन समता निर्माण करण्याचा एक प्रयत्न निर्माण झाला. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करणारी माणसं आहोत. 75 वर्षानंतर घटनेची निर्मिती झाल्यानंतर आपलं उद्देश जे आहे जाती अंताचं समतेचं ते सफल झालंय का? राखीव जागांच्या निर्मितीनंतर ते सफल झालंय का? आणि जर झालं नसेल तर का नाही झालं याची चर्चा अपेक्षित आहे. ज्या समाजामध्ये चर्चा बंद होते त्या समाजाचा विकास होत नाही. समता ही मूल्य ज्या दिवशी समाजात आलं आणि व्यक्ती प्रतिष्ठा आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती सगळ्यात समान आहे. तुम्ही कुठल्याही धर्मात जन्मा, कुठेही जन्मा, कुठल्याही भाषा बोलणारे असा, कुठलेही लिंगाचे असा, तुम्ही सगळे समान आहात हे मुख्य मुद्दा मान्य केल्याशिवाय जातीची समानता तुम्हाला मान्य करता येईल. आणि आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून जी व्यवस्था होती तिने कधी समता हे मूल्य व्यक्ती प्रतिष्ठा हे मूल्य कधी मान्य केलं आहे. आणि म्हणून हे मूल्य जेव्हा इंग्रजांनी जी उत्पादन व्यवस्था आणली त्या उत्पादन व्यवस्थेमधनं जेव्हा हे मूल्य आलं तेव्हा त्याच्याबरोबरच व्यक्ती जर समान असेल तर व्यक्तीमध्ये जाती किंवा धर्म, रंग, जात, धर्म याच्यावर भेद करणं बरोबर नाही ही संकल्पना आली आणि समतेची संकल्पना आली आणि जातीच्या उच्चाटनाच्या चळवळीला बळ मिळालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता प्राध्यापक संजय कुमार कांबळे त्यांनी अत्यंत चांगली मांडणी केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या ओघात असं म्हटलं की जातीचा प्रश्न फक्त हिंदू धर्मापुरता मर्यादित नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळकांनी केरळमधल्या सामाजिक परिस्थिती संबंधी बिहारी या प्राध्यापक बिहारी यांचं पुस्तक छापलेलं आहे. ते वाचावं अशी माझी मला विनंती. दुसऱ्या शतकामध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाल्यानंतर ख्रिश्चन धर्म केरळमध्ये आला. त्याचबरोबर मोहम्मद पैगंबराचा मृत्यू झाल्याबरोबर इस्लाम धर्म व्यापाऱ्यांच्या मार्फत केरळमध्ये आला. या दोन्ही धर्मामध्ये जातीवाद नाही. दोन्ही धर्म हे व्यक्तीच्या समानतेवर आधारलेले असं म्हटलं जातं. परंतु केरळमध्ये आज या दोन्ही धर्मामध्ये जातीग्रस्त प्रथा आणि जाती प्रथा आहे. ह्याच्यावरती पहिला हल्ला हा जेव्हा त्रावणकोर हे जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि ब्रिटिशांनी मद्रास प्रॉव्हिन्स मध्ये केरळमधला एक भाग करून तिकडे आपली व्यवस्था आणल्यानंतर हल्ले सुरू झाले आणि जाती व्यवस्थेला पहिला तडा आला. हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण असं मला वाटतं. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिक प्रश्न किंवा आर्थिक ही जाती व्यवस्था जोडण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. संधी मिळणं महत्वाचं आहे. परंतु फक्त तेवढं महत्वाचं नाही. हे आपल्याला भारतामधल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर लक्षात आलेलं आहे की घटनेने सगळ्यांना मताचा अधिकार दिलेला आहे. घटनेने समानता आणलेली आहे. घटनेने मंदिर प्रवेश बंदीला विरोध केलेला आहे. घटनेने जे आहे ते छुआछूतला विरोध केलेला आहे. पण असं असताना देखील भारतामध्ये जाती व्यवस्था संपलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. या भारतातले दोन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे या जाती व्यवस्थेसंबंधी एकूणही मतं होती. त्यांचे संघर्षही झालेले होते. परंतु दोन्ही ही माणसं ही मानवी समतेशी मानवी हिताशी संबंधित असल्यामुळे तुगानी आंतरराष्ट्रीय विवाह हा जाती व्यवस्था तोडण्यासाठी अत्यंत चांगला मार्ग सांगितला राहा. आपण एक टप्पा पुढे गेलेलो स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो. माणसाची जात बापाच्या जातीवरनं कशी काय ठरते हा प्रश्न कधी तुम्हाला पडले नाही.
आंतरजातीय विवाहाच्या संदर्भामध्ये कांबळे सरांनी चांगलं निवेदन केलं की आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना देखील काही सवलती दिल्या तर मग ते प्रलोभन मिळेल, प्रमोशन मिळेल आणि तो एक मार्ग जनता स्वीकारण्याची शक्यता आहे. विशेषतः जाहिरातीचं जे युग बघतो की ज्याच्यामध्ये काही विशिष्ट रंग आणि विशिष्ट जातीची मागणी असते, हे सगळं बंद करायचं असेल तर आंतरजातीय विवाह हा त्याच्यावरती उपाय आहे. आंतरजातीय विवाह सध्या फक्त आर्थिक काही मदत करण्याची घोषणा सरकारतर्फे असते. फक्त आर्थिक घोषणाकरता आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांना देखील काही सवलती मिळू शकेल. तर मला असं वाटतं ह्या प्रक्रियेला एक बळ मिळण्याची शक्यता आहे. म्हणून अशाही प्रक्रियांचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याचा विचार आपण कम्युनिस्टांनी केला पाहिजे, कारण आपली बांधिलकी ही समतेसाठी. परवा मला एक फार गमतीशीर वाचनात आलं माझ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जात गणनेला मान्यता दिली. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कोणाच्या रक्षणासाठी आणि कोणाचे हितसंबंध पोचण्यासाठी झालेला आहे हे मला सांगण्याची गरज नाही, पण तरीही त्यांना जात गणना केली पाहिजे याची जाणीव झालेली आहे. परंतु दुसरीकडे लगेच त्यांनी सांगितलं की याचा राजकारणासाठी उपयोग करता कामा नये. राजकारण केल्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, पण राजकारण हे समतेसाठी केलं पाहिजे याची जाणीव असली पाहिजे. कम्युनिस्ट पार्टी ते करते, म्हणून कम्युनिस्ट पार्टीने आज जातवाद जनगणनेचा आग्रह धरलेला आहे. आपण स्पष्टपणे लक्षात घेतो. त्यामुळे राजकारणामधला पण फरक आहे. नवीन आर्थिक धोरणामध्ये जो हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये पहिला हल्ला कामगार संघटना, सार्वजनिक उद्योग ह्याच्यावरती करण्यात आला आणि जणू काही या जगामधली सगळी जी परिस्थिती आहे, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी किंवा खुंटलेला विकास, हे जणू काही सार्वजनिक उद्योगामुळे किंवा कामगार चळवळीमुळे होत नाही अशा प्रकारची मांडणी केली. त्याचबरोबर जगामध्ये आज जिथे जाती व्यवस्था नाही तिथे देखील समानता आहे का? विषमता ही या उत्पादन व्यवस्थेचा, ज्याला आपण भांडवलशाही म्हणून म्हणतो, त्या भांडवलशाही व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आणि म्हणून कम्युनिस्टांचा अंडरस्टँडिंग समज स्पष्ट आहे की भांडवलशाही व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय समतेची निर्मिती होऊ, विषमता नष्ट होऊ शकत नाही. पण आर्थिक विषमता नष्ट झाली म्हणून बाकी सामाजिक विषमता नष्ट होईल का? प्रक्रियेला सुरुवात होईल, परंतु नष्ट करण्यासाठी तिथे तर थांबवतात ती पुढे प्रक्रिया जाणार नाही. म्हणून तिथे थांबता कामाने पुढे गेलं पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे. आणि म्हणून ह्या संबंधात जेवढे प्रयोग झालेले आहेत त्या सगळ्या प्रयोगांना घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामधला एक महत्वाचा प्रयोग होता जो अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या नावाने झाला होता. काळ्या लोकांना समानता देण्यासाठी त्यांना संधी मिळाली की काळे लोक वकील होती, डॉक्टर होती. अमेरिकेमध्ये तर अध्यक्ष देखील झाले काळे. तेव्हा काळ्यांच्या बद्दल समता येईल, परंतु दुसरीकडे आपल्याला चित्र काय दिसतं की काळ्या लोकांना पोलीस कशा पद्धतीने मारतायत, कशा पद्धतीने त्यांचा खून केला जातोय हे पण आपण बघतो. आणि सर्वसाधारण काळा मनुष्य अमेरिकेत अगदी दुनिया नागरिक प्रकल्पात स्वीकारला जातो, त्याला मतदानाचा अधिकार कसा मिळण्याचा प्रयत्न होतो, हे सगळ्या गोष्टी आपण बघतो. आणि अमेरिकन ज्युडिशियरीने अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे अमेरिकन सरकारने 1864 पासून 100 वर्षापर्यंत जी एक प्रक्रिया राबवली होती समानतेसाठी, तीच आता कायद्याने बेकायदेशीर असं जाहीर केलं. आणि म्हणून अमेरिकन विद्यापीठामध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन आता इथून पुढे राबवली जाणार की नाही अशी शंका निर्माण झाली. आताच काँग्रेस सरकारने फार चांगलं उदाहरण दिलं, हॉस्टेलचं उदाहरण दिलं. मी दलित प्रवेशी कसा जोडला गेलो, हॉस्टेलमध्ये जोडला. हॉस्टेलमध्ये नसतो राहिलो तर मी जोडला गेलो नसतो. कारण मी जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला आलो माझ्या असं लक्षात आलं की माझ्याबरोबर शिकणारी जी दलित मुलं होती त्यांना सरकारची शिष्यवृत्ती मिळत होती, ती अल्प मिळायची की त्याच्यामध्ये त्यांचा 2 वेळचा गुजारा व्हायचा. आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये दलित शिष्यवृत्ती आंदोलन करून दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढावी. आता ज्या मराठवाड्यामध्ये 1976 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नाव घेण्यासाठी विरोध झाला आणि प्रचंड जातीय तणाव निर्माण झाला, त्या मराठवाड्यात 1974 साली सर्व जाती धर्माच्या मुलांनी मिळून दलित शिष्यवृत्ती वाढावी हे आंदोलन पण केलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे
राजकारणाचे दोन भाग असतात, एक विधायक रचनात्मक आणि प्रबोधनात्मक, आणि दुसरं जे असतं ते फक्त सत्तेसाठी केलेलं राजकारण असतं. आणि म्हणून संघाच्या राजकारणाचा उल्लेख करतो ते सत्तेसाठी आणि स्वार्थासाठीचं राजकारण आहे. आणि कम्युनिस्ट पार्टी जी म्हणते राजकारण म्हणते ते प्रबोधनासाठी, सत्तेसाठी, समानतेसाठी असलेलं राजकारण आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणून राजकारण हे त्याचं नाही आहे. मला अजूनही ट्रेड युनियन करताना मला अजूनही आठवतं की आमचे कामगार आणि बरं म्हणतात वेगवेगळ्या संघटना असल्यामुळे प्रत्येकाने आपापले राजकीय बूथ बाहेर काढून या, म्हणजे राजकारणापासून कामगारांनी लांब राहावं. असं कधी होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मोदी सरकारला नवीन मालकांना खुश करण्यासाठी त्यांना 400 कामगार कायदे रद्द करून 4 कामगार कायदे आणावे लागलेले आहेत की जे उघडपणे मालक झालेले नाही. पण तरी व्यवस्था जी असते त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होत असते. म्हणजे दोन गंभीर उदाहरणं मी तुम्हाला देतो की आता ती अप्रस्तुत वाटली तुम्हाला, परंतु गंभीरपणे विचार करा तर ती प्रस्तुत. अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्रपतीच्या निवडणुका चालू आहेत. या राष्ट्रपतीच्या निवडणुका चालू असताना तिकडचे एक जे प्रतिनिधी आहेत कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणामध्ये छोट्या उद्योगधंद्यांना कशी मदत करता येईल, एसएमई ज्याला आपण म्हणतो, स्मॉल मीडियम एंटरप्राइज असं आपण ज्याला म्हणतो, त्याला मदत कशी करता येईल ह्याच्यासाठी एक योजना आखायला आपल्या कन्सल्टंटना सांगितलं. अमेरिका ही अत्यंत प्रगत, सगळ्या जगामधला अत्यंत प्रगत देश समजला जातो आर्थिकदृष्ट्या, आणि तिथे कॉर्पोरेटचं वर्चस्व किती आपल्याला माहिती आहे. पण तिथे देखील जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा एसएमईचा विचार करायची गरज तिथल्या उमेदवाराला वाटते. भारत तर विकसनशील देश आहे, त्यामुळे इथे जो संघर्ष चालू आहे, म्हणजे आपला शेतकऱ्यांचा जो संघर्ष 13 महिन्यात जो संघर्ष झाला तो प्रामुख्याने अत्यंत गंभीरपणे विचार केला की तो मोठ्या कंपन्यांच्या बरोबर संघर्ष होता. आणि सरकार बाजूच आहे, मोठ्या सरकारच्या बाजूच आहे. पण तरी या सरकारला एसएमई साठी आम्ही काय करतो, मोबाईलवर मी तुम्हाला सांगावं वाटतं, पण सांगावं वाटतं की आम्ही कशा पद्धतीची मदत करतो. त्यामुळे व्यवस्थेमध्ये जी विषमता आहे त्या विषमतेला उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे प्रत्येक विषमता वाढवणाऱ्या राजकीय पक्षाला देखील सांगावं लागतंय. आणि म्हणून आपण जनतेने दबाव आणला पाहिजे, विषमतेविरुद्ध दबाव आणला पाहिजे. काही गोष्टी घडतात, त्या घडण्यामागे अनेक उद्देश असू शकतात. सुप्रीम कोर्टाने सब कॅटेगरायझेशनचा निर्णय दिल्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. सुप्रीम कोर्टाचा इंटेन्शन काय की राखीव जागांचा जो फायदा आहे तो अंतिम माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. याला विरोध आहे का आपला? याला जर विरोध नसेल तर ते कसं शक्य होईल हे बघण्याची गरज आपल्याला आहे. पण हे जर करायचं असेल तर त्याच्यामधलं जे मूळ लॉजिक आहे की राखीव जागा हे काही ठराविक लोकांनी ठराविक जातीनेच ताब्यात घेतलेल्या आहेत, बाकीच्यांना त्याच्यामधून संधी मिळत नाही आहे. हे वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला काही फॅक्ट्स नको, आकडेवारी नको, आणि मग ती आकडेवारी तुम्हाला कुठून मिळणार ती जनगणनेमधूनच मिळू शकते. आणि म्हणून मला फार गंमत वाटते की जनगणनेला निवडून करण्याचे उच्च मध्यमवर्गीय आहेत, उच्च वर्गीय आणि वर्णीय आहेत की ज्यांना असं वाटतं की ही जातगणना झाली तर 75 वर्षाच्या राखीव जागेच्या निर्मितीनंतर देखील आज देखील बहुतांशी महत्वाच्या जागा या उच्चवर्णीयांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या ही वास्तव लक्षात येईल. आणि मग समाजामध्ये एक खटखटलेला असंतोष आहे तो बाहेर पडेल, याची त्याला भीती वाटते म्हणून ते विरोध करत आहेत. पण ज्यांना राखीव जागा ती कशाला विरोध करतात? त्यांनी ह्या वस्तुस्थितीच्या मांडणीला विरोध का करावा असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग असं लक्षात येतं की जाती अंत हाच खरा प्रश्न आहे का? त्या जाती वर्चस्व हा प्रश्न आहे. माझ्या जातीचं वर्चस्व नाही म्हणून मला दुःख आहे, तुझ्या जातीचं वर्चस्व आहे म्हणून मी तुला विरोध करतो, परंतु मला समजा नकोय, मला माझ्या जातीचं वर्चस्व पाहिजे. अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर ती संधीची लढाई होऊ शकत. आणि म्हणून संधीची लढाई पाहिजे असेल
तर वैज्ञानिक दृष्ट्या वस्तुस्थिती लक्षात घेऊन समतेकडे जाणारा समाज निर्माण केला पाहिजे आणि जातीय जातवाद जनगणना ही प्रामुख्याने त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. फक्त तो काय अंतिम उद्देश असू शकत नाही. जातवाद जनगणना झाल्यानंतर लगेच आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ या पत्रकात चांगल्या पद्धतीने म्हणलेलं आहे की जर सार्वजनिक उद्योगच बंद होणार असतील आणि सार्वजनिक उद्योगामध्ये जर राखीव जागा असतील आणि त्या उद्योगामध्ये सरकारी नोकऱ्या जर भरल्या जात नसतील की ज्याच्यामध्ये राखीव जागा आहेत, तर राखीव जागांच्या निर्मितीचाच अडथळा होत असेल तर त्या मिळण्याची शक्यता किती याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मग आर्थिकदृष्ट्या खाजगी नोकऱ्या निर्माण होत असतील आणि खाजगीकरणाचाच उपयोग असेल तर खाजगीकरणामध्ये राखीव जागा का नको असा प्रश्न विचारला पाहिजे. देण्याच्या अडचणी अनेक आहे, त्याच्यावर उत्तर शोधता येते. उदाहरणार्थ प्रत्येक कंपनीमध्ये जनगणना करता येते. जातवाद जनगणना करून ज्या कंपनीमध्ये सामाजिक दृष्ट्या योग्य जनगणना सवलती देण्यात येऊ शकतात, त्यांना काही प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, त्यांना जास्त कमी रेटमध्ये इंटरेस्ट रेटमध्ये लोन देऊ शकतात अशा कंपन्यांना. म्हणजे सामाजिक दृष्ट्या जागृत कंपन्यांना करणं हे देखील आपलं काम आहे. खाजगी असलं तरी काय आपण ते करू शकतो, सरकारच्या माध्यमातून दबाव म्हणून करू शकतो. पण मानवी समूह म्हणून भारतीय समाज म्हणून आपण त्यांच्यासाठी किती तत्पर आहोत, किती विचार करतो ह्याच्यावर काहीतरी आपण आकडेवारी केली पाहिजे आणि त्याच्याकडे वाटचाल करायला जातीयंताच्या चर्चेकडे वाटचाल करण्यासाठी म्हणून समतेकडे वाटचाल करण्यासाठी म्हणून व्यक्तीची समानता आणण्यासाठी म्हणून आम्हाला जातवाद जनगणना पाहिजे हा आमचा अर्थ आहे. खरं म्हणजे फार गमतीशीर गोष्टी घडतात या देशात. या देशामध्ये असे परसेप्शन ज्याला म्हणतो म्हणजे असा एक समज पसरवला जात की देशाचा फार विकास आहे. प्रत्यक्ष बेरोजगारी वाढतीये, विषमता वाढतीये, विभागीय विषमता पण वाढते, सामाजिक आणि आर्थिक विषमता पण वाढते. असं असताना देखील लोकांना मात्र सर्वसाधारण असं वाटतं की विकास खूप होत चाललेला. काँग्रेसवाल्यांनी बरोबर सांगितलं की आता कर्ज काढून गाड्या घेणारे, कर्ज काढून मोबाईल घेणारे, कर्ज काढून घरं घेणारे लोक मोठ्या प्रमाणात वाढलेले. त्यांना घर मिळाली, गाड्या परंतु कर्ज मागायला हे पण वस्तुस्थिती म्हणजे कर्जबाजारीपणा हा काय प्रगतीचं लक्षण आहे का? जर नसेल तर त्याचाही अभ्यास झाला पाहिजे. आज सगळ्या सरकारवरती, राज्य सरकारवरती प्रचंड प्रमाणात कर्ज वाढत आहे, केंद्र सरकारवरती कर्ज वाढत आहे. म्हणजे कुठल्या देशाचं आपल्या जीडीपीच्या टक्केवारीशी किती टक्के कर्ज आहे? 6%, 118%, 122% पर्यंत. म्हणजे जीडीपी 100 रुपयाचं असेल तर 122% पर्यंत कर्ज झालेले सरकारवर अशी अनेक ठिकाणी परिस्थिती. त्यामुळे सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट पक्षाला धन्यवाद देणार आणि त्यांचं अभिनंदन करणार की एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन जे राहुल गांधी आहेत त्यांनी पार्लमेंटच्या आपल्या भाषणामध्ये सातत्याने मांडलेलं आहे की जातवाद जनगणना झाली पाहिजे. पण माझा त्यांना प्रश्न आहे की काँग्रेसचा राजवट जिथे हिमाचल प्रदेशात, कर्नाटकमध्ये, तिथे तुम्ही का नाही जातवाद जनगणना करता? जशी बिहारमध्ये केली तशी तुम्ही का करत नाही? वस्तुस्थिती लोकांपर्यंत का आणत नाही? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. आपली त्यांची जी दोस्ती आहे भाजपचा पराभव करण्यासाठी ते फार मोठे तळमळीने काम करतायत म्हणून त्यांचं समर्थन करतोय, ते योग्य असं माझं मत आहे. परंतु फक्त ते खानदानाप्रमाणे समर्थन कशासाठी हाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की. आणि हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे. जातवाद जनगणनेच्या निमित्ताने या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. म्हणून कम्युनिस्ट पक्षाने ह्या परिषदा आयोजित केल्या आणि काँग्रेस सुभाष मांडे बसलेली आहे. त्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये 22 जिल्ह्यामध्ये या परिषदा झालेल्या आहेत. त्याला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद, काही ठिकाणी मर्यादित प्रतिसाद मिळालेला आहे. कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी परिषद करावी अशी आमची इच्छा होती. त्याचं कारण राजेश शाहूंना मानाचा मुजरा करायची यांची इच्छा होती आणि म्हणून सगळं नेतृत्व इथे आलेलं आहे की 150 वर्षांच्या जयंती कोल्हापूरमध्ये जिथे राखीव जागांची सुरुवात झाली त्या ठिकाणी जाऊन आपण या शाहू महाराजांना सन्मान केला पाहिजे या भावनेने आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि म्हणून ही सभा विषय झाली. म्हणून मी कोल्हापूरचे आमचे जे नेते आहेत, दिलीप पवार असतील, सतीश कांबळे असतील, त्या सगळ्यांना मी लाल सलाम करतो, अभिनंदन करतो.
मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे समता ही संकल्पना समाजात कशा पद्धतीने वाढेल हा आपला चिंतनाचा विषय असला पाहिजे. जेव्हा भांडवलशाहीची वाटचाल होतीये, एकेकाळी समाजवादी व्यवस्था म्हणजे बेरोजगारी विरुद्धची व्यवस्था. बेरोजगारी भांडवलशाहीची निर्मिती आहे. कामगारांच्या वेतनावरती बंधनं करतात ठेवण्यात बेरोजगारी भांडवलशाही कायम ठेवते आणि त्याच्या विरुद्ध समाजवादामध्ये माणूस केंद्रित व्यवस्था असल्यामुळे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे अशा प्रकारची निर्मिती, अशा प्रकारचा विचार 1916 साली सोव्हिएट युनियनमध्ये क्रांती झाल्यानंतर करण्यात आला. आज तंत्रज्ञान बदललेलं आहे. जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यात ते माणसं रिप्लेस करत आहेत. म्हणजे जॉब लेस ग्रोथ पासून जॉब लॉस ग्रोथ असं आपली वाटचाल समाजाची चालू आहे. त्यामुळे सरकार कोणाचंही येऊ, कसेही येऊ, जर माणूस केंद्रित विचार नसेल तर विषमतेविरुद्ध हल्ला करणं, असमानतेविरुद्ध हल्ला करणं आणि जॉब क्रिएशनसाठी काम करणं हे होणार नाही. आणि म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्यासाठी माणूस केंद्रित अर्थव्यवस्था कशी असेल हा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. काही लोकांनी उपाय शोधलेले आहेत. काही लोक म्हणतात की कामाचे तास कमी करा. कामगार संघटनांचं उदाहरण त्यांच्यापुढे 8 तासाची लढाई कामगार संघटनेने केली. म्हणजे आज सर्वात मोठी कामगार चळवळीची उपलब्धी काय तर जगामध्ये 8 तासाचा दिवस ही संकल्पना, कामाचा दिवस संकल्पना मान्य झाली. भांडवलशाही, आधुनिक भांडवलशाही आक्रमक झाल्यानंतर हे पण नियम तोडण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ आज भारतामध्ये जर छोट्या छोट्या कंपन्या तुम्ही गेला तर 12 तासाची पाळी हा नियम झाले. विशेषतः आपण ज्या सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड वगैरे बोलतो त्यांना विचारा, ते म्हणतील की आम्ही 12 तासाची ड्युटी आमची. किमान वेतन देखील 12 तास काम केलं तरच मिळतो. 8 तासाची जाहीर करतात पण 12 तासाची ड्युटी करावी लागते. म्हणजे कामाचे तास वाढवण्याशिवाय, म्हणजे कामाचे तास वाढवणं, पगार कमी करणं आणि सामाजिक सुरक्षा कमी करून कंपन्यांवरचा बोजा कमी करून नफेखोरी वाढवणं हाच मार्ग समाज स्वीकारतो आहे. याचा कसा मुकाबला करायचा हा तुमच्या आमच्याकडचा खरा प्रश्न आहे. तो समतेशी जोडलेला प्रश्न आहे. तो निव्वळ आर्थिक प्रश्नाकडे तुझ्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही. कारण का भारतातल्या जात व्यवस्थेमधलं मी गमतीशी बघितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर करणारे मॅक्झिमम मंडळी कोण असतात, अपर कास्टमधली फार कमी असतात. म्हणजे 1950 साली जेव्हा राखीव जागा आल्या तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण जास्त होतं, पब्लिक सेक्टरचं प्रमाण जास्त होतं, खाजगी नोकऱ्यांचं प्रमाण कमी होतं. आणि पब्लिक सेक्टर मधल्या त्या सरकारी नोकऱ्यामध्ये चांगला पगार असतो, सुरक्षितता असते, नोकरीची सामाजिक सुरक्षा असते. आणि म्हणून अशी जर व्यवस्था मिळाली तर मग प्रगतीची संधी मिळेल. म्हणून आपण रिझर्वेशनची संकल्पना मांडली. आज जेव्हा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच आलेली आहे, जेव्हा या सगळ्या गोष्टी नष्ट होत आहेत. अर्जुन सेनगुप्ताचा त्यांनी उल्लेख केला की अर्जुन सेनगुप्ता कमिटी याच्यासाठी निर्णय होती की असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कशी द्यायची. त्यांनी काही संकल्पना मांडल्या, त्या सगळ्यांनाच मान्य होती अशाचा भाग नाही, पण त्याची पण चर्चा करण्याची फार गरज आहे. मला फार गमतीशीर वाटलं की ज्या 4 कामगार कायद्यामुळे सगळ्या सामाजिक सुरक्षा योजना रद्द करून टाकल्या गव्हर्नमेंटनी जवळजवळ आणि कामगारांचा बेसुरक्षित असुरक्षित केलं, त्याचं जस्टिफिकेशन करताना कामगार मंत्री असं म्हणतात की जास्तीत जास्त असंघटित कामगारांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही रचना केली. देशामधल्या 91% कामगारांना कुठलीही सामाजिक सुरक्षा मिळत नाही. तेव्हा समतेची लढाई करताना ह्या देखील महत्वाच्या बाबी आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडे आपण जो उपाय शोधलेला जाती अंतासाठी, अजून एक गोष्ट मला सांगायची महत्वाची वाटते ते म्हणजे RSS कशा पद्धतीने काम करतो हे आपण लक्षात घेतलं. राखीव जागा हा कधीच अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न म्हणून बघण्यात आलेला आहे. बाबासाहेबांनी देखील सजेस्ट करताना सामाजिक न्यायासाठी राखीव जागा ही संकल्पना मांडली. म्हणजे काय की कनिष्ठ जातीतला मनुष्य कलेक्टर जर असेल, कनिष्ठ जातीतला मनुष्य जर पोलीस इन्स्पेक्टर असेल, कनिष्ठ जातीतला मनुष्य जर व्हाईस चान्सलर असेल तर त्या जातीकडे बघण्याचा जो पारंपरिक दृष्टिकोन जो बदलतो. त्यांचा भारतामधली जाती व्यवस्थेमध्ये कामाची निगडीत जाती व्यवस्था होती.
भांडवलशाही आल्यानंतर ही व्यवस्था चुकली. काल मार्क्स बरोबर सांगितलं रेल्वे आल्याबरोबर की ह्या रेल्वेने नुसता प्रवास सुकर होणार नाही, तर ह्या रेल्वेने ह्या देशामध्ये असलेली जाती व्यवस्था देखील खेळखळीत होईल. बाबासाहेबांनी देखील ही जाती व्यवस्था खळखळीत करण्यासाठी गावामधल्या दलितांना सांगितलं होतं शहराकडे चला. म्हणजे काय, पारंपरिक कामच आणि त्या पारंपरिक कामामुळे तुम्हाला चिकटलेली होती. म्हणजे अमुक जातीने अमुक काम करायची संकल्पना होती, आता ती संकल्पना राहिली नाही. हळूहळू काही ठराविक क्षेत्रामध्ये ती अजून आहे, म्हणजे सफाई कामगार अजून तुम्हाला उच्चवर्णीय दिसत नाही. अर्थात ते उच्चवर्णीय सफाई कामगार झाले म्हणजे समानता आली असं मी म्हणणार नाही. कारण समानता जेव्हा सफाई कामगारांना मुलगा देखील मांडीला मांडी घालून डॉक्टरच्या किंवा वाईस चान्सलरच्या मुलाला शिकतोय, संधीची समानता असेल तर ही समानता खऱ्या अर्थाने म्हणेल. म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं आहे. पण शिक्षणाचं खाजगीकरण बाजारीकरण करून शिक्षणामध्ये आता अशा संस्था निर्माण होत आहेत की ज्या मुलांचा सामाजिक वास्तवाशी काही संबंध नाही. हॉस्टेलचा जो त्यांनी मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा होता तेवढ्यासाठी की ह्या स्वतःच्या आयवरी टॉवरमध्ये म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलांना जर भारतातलं सामाजिक आर्थिक वास्तव समजायचं असेल तर त्यांचा संपर्क आला पाहिजे. तो संपर्क समाजाने काहीतरी केला पाहिजे. तो समाज जर काही करत नसेल तर त्या समाजाला करायला भाग लावला पाहिजे. याच्यासाठी आपण राजकारण करतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. याच्यासाठी जवळ उभ्या पाहिजे. आणि म्हणून शिक्षण आणि शिक्षणाची संधी, समान संधी, याला मला वाटतं भविष्यात अत्यंत महत्व देतो. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाने जशी ही परिषद घेतलेली आहे, ही जात जनगणना परिषद घेतलेली आहे जाती अंतराच्यासाठी पुढे नेण्यासाठी चर्चा, तशीच परिषद मी सुभाष नांगेंना विनंती करणार आहे की शिक्षणाचा हक्क जो घटनेने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिषदा व्हाव्या, याच्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असं त्यांना विनंती करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर घेऊन जावं लागतील. एकच गोष्ट घेऊन आपण जातीअंत करू शकू अशा भावात आपण नाही. म्हणजे नुसता आंतरजातीय विवाद आला म्हणजे जातीअंत होईल का? होणार नाही. नुसता नोकऱ्या मिळाला म्हणजे जातीअंत होईल का? होणार नाही. तर ही संकल्पना समतेची आणि बरोबरीची संकल्पना, मनुष्य हा कुठल्याही जाती, कुठल्याही धर्मात, कुठल्याही भाषेत, कुठल्याही रंगाचा असो तो माणूस आहे आणि म्हणून मी आणि तो समान, ही संकल्पना रुजली पाहिजे. की फ्रेंच राज्यकर्त्याने सांगितली होती की बंधुत्व, समता आणि इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि या तिन्ही गोष्टी बरोबर घेऊन गेल्या पाहिजे. व्यक्ती स्वतंत्र असल्याशिवाय व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला कशा जोडता येतील याचा विचार करून पुढे गेलं पाहिजे, तरच चळवळ पुढे जाईल. आणि कम्युनिस्ट पक्ष हा त्याच उद्देशाने काम करतो. भारतातल्या कम्युनिस्टांविषयी अनेक वाद निर्माण केले जाते. एक वाद असा निर्माण होतो की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा लोकशाहीला विरोध असतो. 1958 सालच्या अमृतसर कॉन्फरन्समध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या देशामध्ये परिवर्तनाचा मार्ग हा लोकशाही असेल हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि 2015 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जो 2015 साली मंजूर करण्यात आला त्याच्यामध्ये ही गोष्ट म्हटली, त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने राज्य क्रांती हा महत्वाचा भाग सांगितलेला आहे. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एकेकाळी असा आरोप केला जात होता की भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो फक्त आर्थिक प्रश्नांवर भर देतो आणि सामाजिक विषमतेवरती त्याचं दुर्लक्ष असतं. व्यवहारामध्ये खरं 1926 सालापासून ज्या मद्रासमध्ये आज डीएमकेची चळवळ राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रबळ झालेली आहे, तिथे भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष कोणी केला. कोल्हापूरला 1952 साली सगळ्या भटक्या विमुक्त गुन्हेगारी जाती मिळून कोल्हापूरच्या कॅम्प मध्ये कोंबण्यात आलं होतं. त्यांना कॅम्प मधनं मुक्तता मिळाली आणि त्यांच्यावरती असलेला कलंक गुन्हेगारी समाज मिळून नष्ट करावा म्हणून पंडित नेहरूंना तिथे आणून त्यांच्याकडनं ती घोषणा करायला भाग कोणी पाडली? गोदाताई बरोबर 1946 साली ठाण्यामध्ये आदिवासींना संघटित करून आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. कोणत्या कम्युनिस्ट? तेव्हा कम्युनिस्टांवर नंबूद्वीपासून केरळमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती कम्युनिस्टांचा प्रभाव आहे. हा प्रभाव कशामुळे आहे तर तिथे मंदिर प्रवेशासारख्या अनेक गोष्टींमध्ये, शिक्षण आणि मंदिर प्रवेशासारख्या अनेक गोष्टींमध्ये कम्युनिस्टांनी पुढाकार घेऊन समानता आणण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा कम्युनिस्टांवर हा राजकारणासाठी आरोप करणे वेगळं, पण वास्तविक त्यात ते वास्तव नाहीये याचं भान कम्युनिस्टांनी ठेवलं पाहिजे आणि अत्यंत प्रभावीपणे गेलं पाहिजे. हा हे जरूर आहे की कम्युनिस्टांचं अंडरस्टँडिंग अनेक वर्ष असं होतं की आर्थिक प्रश्न तर सुटले तर इतर प्रश्न सुटायला मार्ग सापडतो, त्याच्यासाठी पुढे जाता येतं. आर्थिक विषमता नष्ट झाली तर समाजामध्ये आज आर्थिक विषमता वाढावी म्हणून प्रयत्न करणारे जे काही प्रतिष्ठित समूह आहेत त्यांची शक्ती कमी होते आणि समानतेचा मार्ग सुकर होतो. ही कम्युनिस्ट पक्षाची अंडरस्टँडिंग आहे. ती चुकीची असेल तर चर्चा करायला पाहिजे, पण हा मार्गच आहे, त्याच्यामधूनच पुढे जाता येईल आपल्याला. जादूच्या कांडी अल्लाउद्दीनच्या चिरागाप्रमाणे कंदील घातल्यानंतर तो आता येणार नाही आणि म्हणणार नाही आता बोले आपको क्या चाहिए, मेरे को जाती व्यवस्था नहीं चाहिए, नष्ट हो जाएगी, अशा पद्धतीने कधी नष्ट होणार नाही. तर तो एक संघर्ष आहे मानवी समाजामध्ये. काही विशिष्ट व्यक्तींनी आपल्या हितासाठी, समूहाने आपल्या हितासाठी जाती व्यवस्था तयार केली आणि त्या जाती व्यवस्थेचा अत्यंत उत्कृष्ट असं हीन असं चित्र भारतामध्ये बघायला मिळाले. याचे प्रयोग इतर ठिकाणी पण करण्याचा प्रयत्न झाला पण सगळीकडे निश्चित झाले नाही, परंतु भारतामध्ये ते झालं. आणि मला आज काळजी दिसत आहे की भारतामधला कामगार वर्ग हा सगळ्या जगामध्ये बसवतोय. म्हणजे जगातल्या लोकांना कामगार होणारी एक संस्था होती की काय, रशियामध्ये स्पर्धा म्हणून आपले लोक जात आहेत, इस्रायलमध्ये कामासाठी आपले लोक जायला लागलेले आहेत, मिडल ईस्ट मध्ये 1 कोटी लोकांपेक्षा जास्त आहे. म्हणजे कुठल्या देशामध्ये किती भारतीय आहेत हे आपण गौरवाने सांगत असतो. एकेकाळी ब्रिटिशांनी शेती करण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, कारखाने काढण्यासाठी भारतीय किंवा सैन्यामध्ये लढण्यासाठी म्हणून भारतीय बाहेर नेले जगामध्ये. परंतु आता भारतीय स्वकुशीने चाललेले 2 प्रकारचे भारतीय चाललेले आहेत. एक कामाच्या शोधासाठी आणि दुसरे ज्यांना प्रचंड पैसा मिळालेला आहे ते पण मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 1 लाख श्रीमंत भारतीय दरवर्षी कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशात, सिंगापूर सारख्या देशामध्ये निघून जात आहेत स्वतःच्या रक्षणासाठी आणि टॅक्स वाचण्यासाठी. तेव्हा या दोन्ही मायग्रेशन किंवा ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामधला आपण फरक समजला पाहिजे की काय होत आहे आणि किती दिवस चालू राहणार, हे चालू राहणार का. कारण जगामध्ये सगळीकडे आता बंदिस्त अर्थव्यवस्था व्हायला लागली. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जी ओपन इकॉनॉमी असावी म्हणून जो प्रयत्न चालला होता साम्राज्यवाद्यांतर्फे, तो आता साम्राज्यवाद्यांनी आकर्षित करायला सुरुवात केली. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं अमेरिकेच्या अध्यक्षामध्ये तर ट्रम्प असं म्हणतो की चायनीज प्रोडक्टवर आम्ही 58% टॅक्स लावतो. म्हणजे टॅक्स कमी करून जगामध्ये व्यापार वाढवावा असं त्याचा प्रयत्न होता. त्याला आता म्हणजे उलट उत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि फक्त अमेरिकेत असं नाही, इंग्लंडमध्ये पण घडतंय, हे जर्मनीमध्ये पण घडतंय, फिलिपाईन्स मध्ये पण घडतंय, तुर्कस्तानमध्ये घडतंय, भारतामध्ये पण घडतंय. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे हा की सत्ता ही उजव्या प्रतिगाम्यांच्या ताब्यात असताना ते राष्ट्रवादाचा उपयोग करून एक वेगळी प्रकारची विचारसरणी आपल्यावर लावून इच्छित आहे. तेव्हा कम्युनिस्टांपुढचं लढाई फार मोठी आहे. समतेची लढाई फार मोठी आहे. म्हणजे आपण समतेची 3 भाग पडतो. एक इंटरनॅशनल कम्युनिस्टांचं वैशिष्ट्य समजलं जातो. आम्ही जगाचा विचार करतो असं प्रत्येक कम्युनिस्ट आग्रहाने सांगतो आणि ते बरोबर पण असतं. जगाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला समता करता येणार नाही. जगाचा विचार केल्याशिवाय सगळे मानव एक आहे ते तुम्हाला सांगता येणार नाही. आणि भारतीय समाज देखील जगामधल्या अनेक संस्कृती येऊन मिळवलेला आहे. हे वैज्ञानिक दृष्ट्या आता सिद्ध झालेलं आहे. जेनेटिक अनालिसिस जे भारतीय समाजाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये लक्षात आलंय की आफ्रिकेमधले, युरोपमधले, मंगोलिया, चायना आणि इकडचे सगळे जीन्स आपल्यामध्ये आलेले आहेत. हे अचानक आलेले नाही, हजारो वर्षाच्या संक्रमणामधून आलेले आहेत. मी त्याचं स्वागत करतो. मानवी एकजुटीची ही संकल्पना विज्ञानाच्या सहाय्याने देखील पुढे घेता येऊ शकते. समानतेची संकल्पना विज्ञानाच्या सहाय्याने मिळू शकते. म्हणून विज्ञानाची कास विशेषतः कॉम्रेड पानसरे ज्या शहरात आहे होते आणि त्या शहरातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मोठं काम केलं की त्याच्यामध्ये ही संकल्पना आपल्याला मांडण्यात आली की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा. जी भारतीय घटनेची डॉक्टर बाबासाहेबांची सर्वात मोठी स्वभाव आहे. अनेक गोष्टी अनेक लोक सांगतात पण भारतीय घटनेमध्ये राज्य शासनावरती बाबासाहेबांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात पेरण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्यासाठी ज्या जनगणना झालीच पाहिजे
कारण का वस्तुस्थिती कळणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे घेणं आणि म्हणून वस्तुस्थिती समजण्यासाठी ही जातवाद जनगणना आवश्यक आहे आणि जातवाद जनगणना भारतीय परिस्थितीमध्ये आवश्यक आहे असं आमचं आग्रहाचं म्हणणं आहे. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही जी मागणी करतोय ती अवैज्ञानिक नाही, ती राजकारणाला सोडून नाही आणि ती एका विशिष्ट दृष्टिकोनातून जातीयांच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. याचं भान घेऊन आपण सगळ्यांनी प्रचार करावा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्षाचं आणि कोल्हापूरच्या कम्युनिस्ट पक्षाचं हे अधिवेशन ही परिषद घेतल्याबद्दल अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की इथे तर आपण थांबणार नाही, तर हा प्रचार अजून जास्त कसा होईल याचा विचार करून एवढी अपेक्षा व्यक्त करून मला या प्रचार सभेमध्ये आणण्याची संधी दिली त्याबद्दल मी महापौर आभार मानतो.